पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात कोरेगाव शहर आणि तालुक्यात गणेश विसर्जन. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात अनंत चतुर्दशी दिवशी कोरेगाव शहर आणि तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश मूर्तीला शनिवारी सायंकाळी विसर्जन मिरवणूक काढून निरोप दिला. विविध मंडळांनी गणरायाची भव्य प्रतिमा ट्रॅक्टरवर सजवली होती. अनेक ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली होती. बँड पथक तसेच रंगावली रांगोळी कलाकारांनी चौकाचौकात काढलेल्या रांगोळ्या विशेष लक्षवेधक ठरल्या. ढोल व ताशा पथकांच्या कलाकारांनी केलेले ढोल व ताशांचे वादन सर्वसाधारणाचे लक्ष वेधून घेत होते. शहरातील विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. पोलिसांचे गस्त पथक SRP होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बहुतांश मंडळांनी आणि घरगुती गणपतीचे विसर्जन कटापूर येथे कृष्णा नदीत करण्यात आले. शहरात नगरपंचायतीच्या वतीने तिळगंगा नदीकाठी विविध ठिकाणी विसर्जन होत तसेच विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणुकांना वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली असल्याने उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. काशीनाथाचे चांगभल्याच्या जयघोषात भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नांदेडमधून दगडी दाखल. ग्रामस्थांनी काढली सौवाद्य मिरवणूक. काशीनाथाचे चांगभलेच्या जयघोषात वाई तालुक्यातील बावधन भैरवनाथ मंदिर या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नांदेडमधून दगडी शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दाखल झाल्या. बावधनकरांनी सायंकाळी 5 वाजता भैरवनाथाच्या वाद्यावर मिरवणूक काढून मंदिरात पूजन केले व कामास सुरुवात केली. बावधन गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ असून सर्व जाती जमातीतील लोक बगाड हा देवतेचा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. हा उत्सव गेली कित्येक वर्ष परंपरेने साजरा होतोय व आजही हा उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील एक आव्हानात्मक, रोमांचकारी, जोखीमभरा व कुतूहलपूर्ण उत्सव आहे. भैरवाची यात्रा फाल्गुन वद्य चतुर्थी पंचमी षष्टीला भरते. महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत बावधनचे जे बगाड प्रसिद्ध आहे ते याच यात्रेचा अविभाज्य भाग आहे. बगाडाच्या या उत्सवाच्या निमित्ताने विविध समाजातील तसेच जाती जमातीमधील लोक एकत्र येतात, नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतात. बगाडासारख्या उत्सवात जातीभेद पंथ विसरून भावनेने लोक उत्सवाचा आनंद लुटतात. म्हणूनच या बगाडाच्या उत्सवाला पर्यायाने नाथाच्या यात्रेला महत्त्व आहे. बावधनकरांसाठी भैरवनाथ हा नवसाला पावणारा देव ही संकल्पना आहे. नाथांचं बगाड घेणं ही आयुष्यातली फार मोठी गोष्ट असे बावधनकर समजतात. नवीन बसेसद्वारे प्रवासी हित निश्चितपणे पाहिले जाईल. डॉक्टर अरुणाताई बर्गे. कोरेगाव आगारात 5 नवीन बसेसचे लोकार्पण. ग्रामीण भागातील प्रवाशांचे हित पाहिले जात असून आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव आगाराला 10 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात जास्तीत जास्त बसेस देऊन ग्रामीण भागातील जनजीवन सुरळीत केले जाणार आहे, अशी माहिती काळसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराला शनिवारी नव्याने 5 बसेस देण्यात आल्या असून सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बर्गे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. नगराध्यक्षा दीपाली बर्गे, सातारा जिल्हा ST प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विलास शहा साहेब, युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे, नगरसेविका स्नेहलता आवटे, संगीता ओसवाल, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, आगार व्यवस्थापिका नीता जगताप, स्थानक प्रमुख धीरज भुजबळ, लासूर येथील ज्येष्ठ नेते किसनराव सावंत, माजी सरपंच प्रशांत संगपाळ यांच्यासह पदाधिकारी व प्रवासी उपस्थित होते. आमदार महेश शिंदे यांनी संपूर्ण कोरेगाव शहराचा चेहरामोहरा बदलला असून स्मार्ट सिटीकडे शहराची वाटचाल सुरू आहे. आझाद चौक, भाजी मंडई, संकुल, जुना मोटार स्टँड, पंचायत समिती व शासकीय विश्रामगृह आदी नवीन आधुनिक इमारती उभारल्या जात आहेत. नवीन ST बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. नजीकच्या काळात या बस स्थानकाचा देखील कायापालट केला जाईल, असा विश्वास डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी व्यक्त केला. नीता जगताप व धीरज भुजबळ यांनी आमदार महेश शिंदे यांना मनापासून धन्यवाद देत आगाराच्या विकासामध्ये योगदान दिल्याबद्दल आभार मानले आहेत. प्रारंभी डॉक्टर अरुणाताई बर्गे, दीपाली बर्गे, स्नेहल आवटे, संगीता ओसवाल व लेखाकर भुजबळ यांच्या हस्ते 5ही बसेसचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्या विविध मार्गावर मार्गस्थ करण्यात आल्या. कोरेगाव आगाराला 5 गाड्या आल्या, आता पुन्हा 5 गाड्या आल्या. ही मालिका सुरू राहणार आहे. हा कोरेगाव मतदारसंघातला जो बदल आहे नुसता गाड्यांच्या बाबतीत नाही, आपण रस्ते पाहिले, आपण तिळगंगा नदीवरचा पूल बघतोय, मंडई बघतोय, आपली सर्किट हाऊसची इमारत बघतोय, बऱ्याच अशा इमारती आहेत, ST स्टँडची इमारत बघतोय. हे कोरेगाव शहरातला बदल आहे. पंचायत समितीची इमारत आहे. हे छोटे छोटे नाही, महान बदल आहेत कोरेगावात आणि कोरेगाव सक्षम नागरीकरणाच्या दृष्टीने
पुढे न्यायचा महिलांचा विचार आहे. तर या 5 गाड्या आल्यात, पहिल्या 5 गाड्या आल्या तर दळणवळणाच्या दृष्टीने कोरेगाव तालुक्याला हे सुकर होणार आहे. तर त्याबद्दल कोरेगावचे आमदार महेशदादा शिंदे, आपल्या महेशदादा शिंदे साहेबांचे सर्व सहकारी, कोरेगावचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आपले राहुल दादा, तसेच कोरेगावचे सर्व नगरसेवक आणि महेशदादांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद. आज नव्याने पुन्हा अजून 5 गाड्या आमच्या कोरेगाव आगारात दाखल झाल्या. बाकी उशिरा गाड्या आलेल्या आहेत. त्याच्या अगोदरही 5 गाड्या आलेल्या आहेत. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 10 गाड्या नवीन उपलब्ध झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रवासाच्या सोयीसाठी आणि आमदार शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 10 नवीन गाड्या आलेल्या आहेत. महेशदादा शिंदे साहेब यांनी नवीन 10 गाड्या दिलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने साहेबांचेही खूप खूप आभार. प्रियाताईंचे आणि अरुणताईंचेही आभार. मध्ये आज नव्यानं पुन्हा एकदा 5 नवीन बसेस साहेबांच्या प्रयत्नातून आज मिळाल्या. त्याबद्दल साहेब आपले महेशदादा शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्याला कोरेगाव आगाराला अजून 5 नवीन बसेस मिळाल्यात. त्याबद्दल साहेबांचे आभार. कराडमधील सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण यांनी महामार्गावरील उड्डाणपुलाचा खालचा रस्ता केला मोकळा, दिरंगाई केल्याबद्दल प्रशासनाचा केला निषेध. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील कराड मलकापूर येथील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असताना देखील ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलाखालील रस्ता गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी खुला करून दिला नाही. त्याचा तीव्र शब्दात निषेध करत सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेत शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून रस्ता खुला केला. मलकापूर, नांदलापूर, आगाशिवनगर आणि कोयना वसाहत परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती आणि घरगुती गणपती हे कृष्णा नदीपात्रात विसर्जन करण्यासाठी दरवर्षी जातात. त्यांना जाण्यासाठी महामार्ग हाच एकमेव पर्याय आहे. सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाला खालील रस्ता खुला करावा अशी मागणी 2 दिवसांपूर्वी प्रशासनाकडे केली होती. मात्र पोलीस दल वगळता अन्य विभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी चांगले सहकार्य केले आहे असे निदर्शनास आणून देत शिंगण यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि स्वतः कार्यकर्त्यांसह रस्त्यावरील अडचणी दूर करत गणेशोत्सव मंडळांसाठी रस्ता खुला करून दिला आहे. आज गणपती विसर्जन असल्यामुळे गेल्या महिन्यात शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये आम्ही मांडलं होतं की हायवेचा येणारा मार्ग गणपती विसर्जनानं आगमनला सुरक्षित करावं. परंतु आताही कुणी आजचे जे विसर्जन आहे तरी कुणी काम केलेलं नाही. काल सन्माननीय DYSP मॅडमला सांगितलं, मॅडमनी PI साहेबांना सांगितलं, PI साहेब आम्ही जाऊन आलो, त्यांना काढून घ्यायला लावलं, कुणीही काढलं नाही. अनेक वाहनं तिथं तातडीने थांबली होती. त्यांना मी डीमार्ग ते कोल्हापूर नाका गणपती विसर्जनासाठी मार्ग मोकळा केला. अक्षरशः हातातनं मी सगळं काढून तिथनं घेतलं. कुठल्याही यंत्रणेनं काम केलं नाही. फक्त एकच, पोलीस खात्यानं चांगलं काम करून मिटिंगा घेऊन संबंधित विभागला, कराड नगरपालिका असू दे, मलकापूर नगर, काल खड्डे पडले सिग्नलवर. म्हणजे इतकं यांचा जाहीर निषेध. कुणाचा? मलकापूर नगरपालिका आहे, तसेच कराड नगरपालिका आहे. यांनी इलेक्ट्रिक विभाग यांनी कुणीही काम केलेलं नाही. फक्त मीटिंग मध्ये याच शांतते कमिटी कलेक्टर साहेबांच्या SP साहेबांच्या पुढे करून घेतो ती घेतो एवढे कराडकरांना आश्वासन देऊन म्हणून आज मी तो हायवे मोकळा करून आलोय. आणि ह्या प्रशासनचा पोलीस यंत्रणा सोडून यांचा जाहीर निषेध करतो का तर यांनी पूर्ण दुर्लक्ष केलंय. अरे आज आमचा हिंदूचा कार्यक्रम आहे, गणपती विसर्जन आहे ती, आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. सुविधा दिलेली नाही, ती कुठलीही सुविधा नाही. तुम्ही हायवेवरून येताय, खड्डे भरलेले नाही, अशा पद्धतीने तुम्ही काम करताय का? प्रशासन इथं अफसर झालंय, PW अफसर झालंय, अदानीचं कार्यालय. आमचा जीव किती 112 लोकांचा जीव गेला तरी तुम्ही जागा झाला नाही. तुमचा जाहीर निषेध केला तेवढा कमीच आहे. आणि आजही मी गणेश विसर्जनच्या दिवशी पण तुम्ही आज काम केलेलं नाही म्हणून तुमचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवनगर, नांदलापूर, कोयना वसाहत आणि मलकापूर शहरातले किंबहुना 60 ते 65 मंडळं आहेत, ती छोटी मोठी करून घरगुती धरून ती या त्या मार्गावरून जर वाहतूक कोंडी, ॲम्ब्युलन्स अडकणार, सर्व्हिस रस्त्यावर जर पॅक झालं तर जाणार कुठनं? हे तर कसं आहे, ज्यावेळेला मूर्ती विसर्जनसाठी ते सर्व मुलं नाचत येतात, काय कोण त्यांच्या उत्सवात असतात, मग त्या उत्सवाला ढकलायचं का पुढं? म्हणजे प्रशासन म्हणून काय काम करताय? फक्त यंत्रणा पोलिसांनीच काम करायचं का? ही अत्यंत चुकीचं आहे. गणेश मंडळांना मी सगळ्यांनी आव्हान करतो की आपण जो खुला रस्ता केलेला आहे, मी सर्व्हिस रस्त्याला मोठा लागून इमारत पासून
डीमार्क पासून ते कोल्हापूर नाक्यावर याला खुला मार्ग केलेला आहे. कुणी सर्व्हिस रस्त्याच्या आत एक्सप्रेसवर आला तर तुम्हाला सुंदर आणि खड्डामुक्त त्या रस्ता मोकळा केलेला आहे. सर्व्हिस रस्त्यावाले तर खड्डे मोठे आहेत, त्यांनी भरलेले नाहीत, त्यामुळे ही केलेलं आहे. कोळकी येथे रात्रगस्ती दरम्यान फलटण शहर पोलिसांना मोठे यश. 2 दुचाकी चोरटे जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त. फलटण शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्री रात्रगस्ती दरम्यान कोळकी येथे दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरीतील 2 आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. नंबर प्लेट नसलेल्या संशयित दुचाकीचा पाठलाग करून पोलिसांनी ही कारवाई केली. सदरची दुचाकी ही चोरीच्या वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार नितीन सजगने आणि महिला पोलीस हवालदार पूनम वाघ हे कोळकी परिसरात रात्रगस्त घालत होते. यावेळी त्यांना नंबर प्लेट नसलेली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीवरून 2 तरुण संशयास्पदरित्या जात असताना आढळून आले. त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता त्यांनी दुचाकी भरधाव वेगाने पळवण्यास सुरुवात केली. दुचाकी ही चोरीची असल्याचा संशय बळवल्यानंतर पोलिसांनी सुमारे 4 किलोमीटरपर्यंत सिने स्टाईल पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. या दुचाकीबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी साहिल आनंद चव्हाण वय 18 राहणार गुरुसाळी तालुका खटाव आणि आदित्य रामदास शिरतोडे वय 19 राहणार ललगुण तालुका खटाव या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना मुद्देमालासह वडूज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.